विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती राज्यात परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी निर्माण झाली. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे या नेत्यांनी परिवर्तन महाशक्ती या आघाडीची घोषणा केली. त्यानंतर लगेचच महाशक्तीचा एकत्रित मेळावा 26 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला. आणि त्या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलत असताना प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक वक्तव्य केलं की आगामी काळामध्ये अजितदादा महायुतीमधून बाहेर पडतील. सध्या अशी अनेक चिन्ह आहेत ज्यामधून असं दिसून येते की अजित पवार महायुतीमधून बाहेर येणार आहेत, किंबहुना ते आमच्या सोबत येतील आणि आमची महाशक्ती तयार होईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा अजितदादा युतीमधून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली. पण आपल्या काकांना सोडून युतीमध्ये गेलेले अजित पवार महायुतीमधून का बाहेर येतील, असं वातावरण का निर्माण झालंय, याबाबतच आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी सिद्ध दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधून बाहेर पडेल अशी जोरदार चर्चा सध्या सुरू झाली. भाजप आणि शिवसेना शिंदे गट जाणीवपूर्वक अजितदादा गटाची कोंडी करत आहे, जेणेकरून अजित पवारांनी स्वतःहून महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा या दृष्टीने रणनीती आखण्यात आल्याची कुजबूज देखील राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. पण असं का, तर यामागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे जागा वाटप. महायुतीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तीनही पक्षात वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी तगडं प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती देखील समोर येते. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावरती महायुतीकडून दबाव देखील टाकला जातोय. महायुतीकडून जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा लढवल्या तर ठीक, पण अजित पवारांना तडजोड स्वीकारायची नसेल तर महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. इतकंच नाही तर अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये भाजपच्या इच्छुकांनीही तयारी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांनी चारही बाजूने कोंडी करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अपेक्षित जागा वाटप न झाल्यास अजित पवार देखील महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आता निर्माण झाली. तसं पाहायला गेलं तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसला तरी भाजप 160 ते 170 जागा लढवण्यावरती ठाम आहे. तर शिवसेना शिंदे गटाने 100 जागांची मागणी केली, पण त्यांना जास्तीत जास्त 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांनी देखील 80 ते 90 जागा मागितल्यात, पण त्यांच्या वाट्याला केवळ 25 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या कमी जागांवरती लढून लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये अजितदादा आपली नाचक्की करून घेणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे युतीमधून बाहेर पडणे हा एकच मार्ग आता उरतोय. दुसरं कारण म्हणजे महायुतीच्या कार्यक्रमात अजितदादांची अनुपस्थिती. सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर आतापर्यंत अनेकदा महायुतीच्या कार्यक्रमामध्ये अजितदादा अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. कधी तब्येतीचं कारण तर कधी इतर नियोजित कार्यक्रमांचं कारण त्यांनी पुढे केलं. तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये लावलेल्या बॅनरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असताना अजित पवार यांना मात्र त्या बॅनरवरून वगळण्यात आलं. त्यामुळे अजित पवार महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेला नकोसं झाल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात होतं. तिसरं कारण म्हणजे युतीमध्ये म्हणजे सत्तेमध्ये येऊन देखील अजित पवारांना न झालेला फायदा. महाविकास आघाडीमधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि भाजपला त्यांचा फायदा होईल असं बोललं जात होतं. तसेच भाजप आणि शिवसेनेचा फायदा अजितदादांना होईल अशी अपेक्षा होती. पण लोकसभेमध्ये एकमेकांना फायदा झाला नाही. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासह महाविकास आघाडीच्या जागा मात्र वाढल्या आणि सुनेत्रा पवार यांचा देखील मोठा पराभव झाला. त्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बड्या नेत्यांची मुले शरद पवारांच्या गटामध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळते. त्याचबरोबर दादांच्या नेतृत्वाखालील बरेचसे आमदार सातत्याने शरद पवारांच्या गटामध्ये सामील होत आहेत किंवा गाठीभेटी देखील घेत आहेत. चौथं कारण म्हणजे सातत्याने होणारी टीका. भाजप आणि शिवसेना विरुद्ध अजित पवार असे दोन गट सध्या महायुतीमध्ये पडल्याचं चित्र पाहायला मिळते.
शिंदे गटाने महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असताना सर्वाधिक टीका ही अजित पवार यांच्यावरती केली होती. अजित पवार अर्थमंत्री असताना निधी देत नाहीत असं कारण त्यांनी वारंवार सांगितलं. पण त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना भाजपने सोबत घेतल्यानंतर शिंदे गटाची अडचण झाली. त्यात शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपलं कधीच पटलं नाही, कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावरती उलट्या होतात असं वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटलं. त्यावरती अजित पवार यांनी देखील तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली होती. पाचवं कारण म्हणजे भाजप पक्षात आणि संघामध्ये राष्ट्रवादीबद्दल असलेली नाराजी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेणं भाजपा कार्यकर्त्यांना आवडलं नसल्याचा दावा संघाची विचारधारा असलेल्या साप्ताहिक विवेकमधून करण्यात आला. हिंदुत्वाचा मुद्दा एक असल्यामुळे शिवसेनेसोबतची युती मतदारांना पटली. मात्र याच उलट राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती लोकसभा निवडणुकीमध्ये आणखीनच नाराजीमध्ये भर टाकणारी होती, असं ही मत या साप्ताहिकामध्ये मांडण्यात आलं. संघाचे मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर मधून देखील भाजपचे कान हे टोचले गेले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याच्या भूमिकेबद्दल त्यांनी देखील कडक शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली. या सर्व गोष्टींचा विचार करता आणि सध्या अजितदादांकडून आपण चुकीचे वागलोय, पक्ष आणि कुटुंब फोडून चूक केले अशा आशयाची होत असलेली वक्तव्य लक्षात घेता अजितदादा विधानसभेच्या आधीच काहीतरी धमाका करतील असं वातावरण निर्माण झालंय. पण हे सर्व असताना देखील अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना मात्र केंद्रात एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनील तटकरे यांची वर्णी लावली. या समितीमध्ये एकूण 31 सदस्य असतात. त्यापैकी 21 लोकसभा आणि 10 राज्यसभेचे सदस्य असतात. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस संबंधित एखादा विषय सभागृहामध्ये चर्चेला येणार असेल तर ही समिती त्या विषयाची तपासणी करते. त्याचा अहवाल सभागृहाला सादर करण्याची जबाबदारी या समितीवरती असते. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे सुनील तटकरे यांचे राजकीय वजन नक्कीच वाढले. मात्र अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास सुनील तटकरे यांना देण्यात आलेल्या समितीचं अध्यक्षपद कायम राहणार का, हा देखील प्रश्न आता निर्माण होतोय. त्यातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना भाजपने राज्यसभेवरती खासदार म्हणून संधी देखील दिली. त्यामुळे एकूणच या चक्रव्यूहामध्ये अडकलेले अजितदादा पवार पक्षवाढीसाठी आणि राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. तुर्तास वेळ झाल्या या विषयामध्ये आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयात. धन्यवाद.